आम्ही भूमिका घेतलेली आहे की अशा प्रकारचे ड्रग पेडलर्स जे आहे यांचे विरुद्ध MCOC ऍक्ट अंतर्गत आता याचे पुढे जे अशा प्रकारचे गुन्ह्यामध्ये अशा प्रकारचे ड्रग्समध्ये सेल परचेस करण्यामध्ये राहतील त्यांचे विरोध MCOC ऍक्ट अंतर्गत कारवाई होईल. म्हणजे ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेटचे सदस्य म्हणून त्यांच्यावर कारवाई होईल आणि प्रयत्न राहील की एक वेळा आत गेले तर कमीत कमी 2-4 वर्ष आतमध्ये राहिल्याशिवाय येरवाडा जेलमध्ये राहिल्याशिवाय त्यांना बाहेर पडता येणार नाही अशी प्रकारची भूमिका पोलीस दलाने घेतलेली आहे. आणि मी अशा प्रकारचे जे क्रिमिनल्स आहे या आपले माध्यमातून या स्टेजचे माध्यमातून त्यांना सूचना देतो. ते सूचना समजायचे सूचना समजावी, दम समजायचे तर दम समजावी. त्यांना ताकीद आहे की योग्य वेळी मार्गावर येऊन जा. अगर याचे पुढे जर अशा प्रकारचे अवैध गतिविधीमध्ये त्या सामील दिसला तर कारवाई अशी होईल की त्यांना खरं अर्थाने त्यांना लाज वाटेल, त्यांना अडचण येईल आणि त्यांचे पूर्ण खानदानला आयुष्यात आठवण राहील की त्यांनी अशा प्रकारचे मिसएडव्हेंचर पुण्यात केला होता. आता काल जे आता निखिल पिंगळे साहेब म्हणत होते आम्ही काल आता आमची भूमिका आता याचे पुढे गेलेली आहे. आतापर्यंत आमची भूमिका होती की जे विकत आहे त्यांच्यावर कारवाई करायची, जे पीत आहे ते विक्टिम आहे अशा प्रकारचे आणि त्यांना डी एडिक्शनची गरज आहे इत्यादी इत्यादी अशा प्रकारचे भूमिका आम्ही घेत होतो. आता भरपूर समाज प्रबोधन झालेले आहे, सगळ्यांना माहिती आहे ड्रग्सचे काय दुष्परिणाम आहे. आता आमची भूमिका आहे जे पितील, जे खरीदतील, जे कंझ्युम करतील त्यांना पण आम्ही तशाच प्रकारचे कारवाई करणार आहे आणि त्यांना त्रास होणार, त्यांचे कुटुंबाला त्रास होणार म्हणून कुटुंबाच्या सदस्यांना सूचना आहे की ते आपापले मुलांना योग्य मार्गी ठेवा. काल आम्ही परेड घेत होतो तर एक व्यक्ती आम्ही बोललो आता आम्ही तर धक्का मार कारवाई सुरू केलेली आहे तर एक बोलला की साहेब माफ करा, शेवटचे हे चूक होती, जर कारवाई झाली तर आम्हाला आयुष्य संपावा लागेल, आमचे कुटुंब उद्ध्वस्त होऊन जाईल. हे सगळे काही मला ते सांगत होता. मी बोललो इतके वेळा सांगितल्या प्रेमाने, जोपर्यंत तुम्हाला पकडला नाही तोपर्यंत तुम्हाला हे ज्ञान आला नाही. आज तुम्ही पकडला गेला आणि आमच्या समोर आला तर अशा प्रकारचे ज्ञान तुमचे मन परिवर्तन होत आहे. त्यांच्या माध्यमातून समाजाच्या सगळ्यांना सांगायचे स्पष्ट आहे की या अशा प्रकारचे व्हायलेशन आजपासून बंद करा. पकडले गेले कंझ्युम करताना, विकताना त्याचे नंतर कोणत्याही प्रकारचे सिम्पॅथेटिक किंवा असे फालतू सारखे कारवाईची अपेक्षा ठेवू नका. धक्का मार कारवाई होईल ही आम्ही भूमिका घेतलेली आहे. आणि जशा मी परत सांगतो, पुणे शहराला 1 ग्राम पण 1 थेंब पण हे अशा प्रकारचे पदार्थ विकू देणार नाही यासाठी पुणे शहर पोलीस दल सुसज्ज आहे. आणि अशा प्रकारचे कारवाई करताना आज आपली जे नो ड्रग्स व्हॉलेंटियर जे इथे या सभागृहात आज आमचे DCP क्राईमचे प्रेझेंटेशन, आमची शिवंकर मॅडमची प्रस्तावना, आमचे रंजन कुमार शर्मा साहेबांचे भाषण, राहुल डंबालेजी, इद्रिस साहेब सगळ्यांकडून आपण ऐकलेले आहे आणि आमची भूमिका स्पष्ट आहे. खरं अर्थाने मोठ्या प्रमाणात या विषयावर अवेअरनेस प्रोग्राम घेण्यात आली, बरेचशी मोहीम, बरेच कार्यक्रम आयोजित करण्यात आली आणि आम्ही आता ऍक्शन मोडवर आलेले आहे. मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे क्रिमिनल्स, अशा प्रकारचे ड्रग पेडलर्स यांचे विरुद्ध याचे पूर्वी अत्यंत कडक कारवाई झालेली आहे. आणि मी या मंचावरून आपल्याला आणि सर्व पुणेकरांना आश्वासन देतो की जोपर्यंत हे ड्रग्स पुणे शहरातून हद्दपार होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आणि ज्यासाठी जे काही गरज आहे ते आम्ही आमचे पुणे शहर पोलीस दल आणि आपले सारखे सर्व जे सामाजिक संस्था आहे आणि विशेष करून जे युवक मंडळी आहे त्यांना सोबत घेऊन अशा प्रकारचे क्रिमिनल्स विरोध अत्यंत मोठ्या प्रमाणात मोहीम घेऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.